वळूया प्रश्न पहिला काय आहे पहा. पहिल्या डिजिटल लोकसंख्येच्या घड्याळाचे उद्घाटन हे कुठे झालेले आहे? मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही 3 ते 4 सेकंदामध्ये कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. आणि या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, बंगळूर या ठिकाणी पहिल्या डिजिटल लोकसंख्येच्या घड्याळाचे उद्घाटन झालेले आहे. तर पुढचा प्रश्न काय आहे पाहूया. आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. कोणत्या राज्याने नवोधन योजना सुरू केलेली आहे? अलीकडेच कोणत्या राज्याने नवीन नवोधन योजना सुरू केलेली आहे? मित्रांनो, याचे उत्तर काय असणार आहे पहा. ऑप्शन क्रमांक बी उत्तर असणार आहे केरळ या राज्याने नवोधन योजना सुरू केलेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा आहे शिगेरू इशिबा कोणत्या देशाचे पंतप्रधान बनलेल्या आहेत? शिगेरू इशिबा ह्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान बनलेल्या आहेत? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, जपान या देशाच्या शिगेरू इशिबा या पंतप्रधान बनलेल्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक सी उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे पाहूया. आता प्रश्न क्रमांक चौथा पहा. कोणत्या खेळाडूने 2024 मध्ये IBSF म्हणजेच वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकलेले आहे? कोणत्या खेळाडूने वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकलेले आहे? तर याचं उत्तर काय असणार आहे ते पहा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी उत्तर असणार आहे पंकजा अडवाणी या खेळाडूने वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकलेले आहे. म्हणून उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. तर पुढचा प्रश्न काय आहे पाहूया. आता प्रश्न क्रमांक 5 बघा. बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती या दोन्हीही जयंत्या कोणत्या दिवशी साजरी केल्या जातात? बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती या दोन्हीही जयंत्या कोणत्या दिवशी साजऱ्या केल्या जातात? याचं उत्तर असणार आहे मित्रांनो 15 नोव्हेंबर या दिवशी या दोन्हीही जयंत्या साजऱ्या केल्या जातात. कोणत्या आहेत? बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती. तर पुढचा प्रश्न बघूया आता. आता प्रश्न क्रमांक 6 बघा. डिफेन्स स्पेस एजन्सीचा पहिला अंतरिक्ष सराव 2024 मध्ये कुठे सुरू झालेला आहे? डिफेन्स स्पेस एजन्सी म्हणजे काय आहे? DSA या कंपनीचा पहिला अंतरिक्ष सराव हा 2024 मध्ये सुरू झालेला आहे. कुठे सुरू झालेला आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, दिल्ली या ठिकाणी डिफेन्स स्पेस एजन्सीचा पहिला अंतरिक्ष सराव सुरू करण्यात आलेला आहे. तर पुढचा प्रश्न काय आहे पहा. आता प्रश्न क्रमांक 7 बघा. ऑक्टोबर 2024 ची प्लेयर ऑफ द मंथ अमेलिया केर ही कोणत्या देशाची खेळाडू आहे? ऑक्टोबर 2024 ची प्लेयर ऑफ द मंथ अमेलिया केर ह्या कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत? मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, न्यूझीलंड या देशाच्या या खेळाडू आहेत अमेलिया केर. आता प्रश्न क्रमांक 8 पहा. भारत आणि कोणत्या देशामध्ये पत्सीर हवाई संरक्षण प्रणालीसाठी करार झालेला आहे? भारत आणि कोणत्या देशामध्ये पत्सीर हवाई संरक्षण प्रणालीसाठी करार झालेला आहे? याचं उत्तर काय असणार आहे पहा. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, रशिया आणि भारत या 2 देशांमध्ये पत्सीर हवाई संरक्षण प्रणालीसाठी करार झालेला आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न काय आहे बघा. आता प्रश्न क्रमांक 9 पहा. जगातील पहिल्या लाकडी उपग्रहाची चाचणी कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ करणार आहेत? जगातील पहिल्या लाकडी उपग्रहाची चाचणी हे ऑप्शन क्रमांक बी उत्तर असणार आहे जपान या देशाचे शास्त्रज्ञ करणार आहेत. आणि तर प्रश्न क्रमांक 10 काय आहे पहा. कर्नाटक सरकारने राज्योत्सव पुरस्कार 2024 हा कोणत्या कारागिरांना सन्मानित केले आहे? कर्नाटक सरकारने राज्योत्सव पुरस्कार 2024 हा जो पुरस्कार आहे तो कोणत्या कारागिरांना सन्मानित केला आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, अरुण योगीराज यांना
राज्योत्सव पुरस्कार 2024चा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर पुढचा प्रश्न काय आहे पहा. आता प्रश्न क्रमांक 11 काय आहे पहा. भारताच्या प्रजासत्ताक दिन 2025च्या सोहळ्यासाठी कोणाला आमंत्रित करण्यात आलेले आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिन जो की प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो. या सोहळ्यासाठी कोणाला आमंत्रित करण्यात आलेले आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, प्रोबोवो सुबियांतो या पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. आणि हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत. इंडोनेशिया या देशाचे पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 12 काय पहा. अभिनेता सोनू सूद यांची कोणत्या देशाच्या पर्यटन विभागाने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. अभिनेता सोनू सूद यांची कोणत्या देशाच्या पर्यटन विभागाने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, थायलंड या देशाने अभिनेता सोनू सूद यांची पर्यटन विभागाने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा. प्रश्न क्रमांक 13 पहा. महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्या किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. आणि मित्रांनो हा प्रश्न आहे जनरल नॉलेजचा, जे की तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदाच सांगितलं होतं की या व्हिडिओमध्ये तुम्हाला जनरल नॉलेजचे सुद्धाही प्रश्न पाहायला मिळणार आहेत. तर याचं उत्तर काय असणार आहे पहा. ऑप्शन क्रमांक डी उत्तर असणार आहे 75% नद्या या पूर्ववाहिनी नद्यांनी व्यापलेल्या आहे. तर प्रश्न क्रमांक 14 आहे. पालकाची समुद्रधुनी कोणत्या दोन देशांमध्ये आहे. पालकची समुद्रधुनी ही कोणत्या 2 देशांमध्ये आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये पालकची समुद्रधुनी ही 2 देशांमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक बी उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. रेडियमचा शोध कोणी लावला होता. रेडियमचा शोध कोणी लावला होता. यातील उत्तर काय असणार आहे पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक ए असणार आहे. क्युरी दाम्पत्य यांनी रेडियमचा शोध या शास्त्रज्ञांनी रेडियमचा शोध लावलेला होता. आता प्रश्न क्रमांक 16 आहे. कृष्णा व कोयना नद्यांचा उगम कुठे होतो. कृष्णा व कोयना नद्यांचा उगम कुठे होतो. हे तर जे साताराची माणसं असतील त्यांना सांगायलाच नको, कारण मी पण साताराचाच आहे. मित्रांनो कोयना आणि कृष्णा या नद्यांचा उगम हा ऑप्शन क्रमांक सी उत्तर असणार आहे महाबळेश्वर या ठिकाणी होत असतो. 17 काय पहा. भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे. भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे. यातील कोणते उद्यान आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ऑप्शन क्रमांक हे उत्तर असणार आहे कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान हे भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे. 18 आहे. भारतात खारफुटी वनाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आढळते. भारतात खारफुटी वनाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आढळते. मित्रांनो इथे 4 राज्य दिलेले आहेत. यातील उत्तर सिलेक्ट करा. ऑप्शन क्रमांक डी उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये भारतात सर्वात जास्त खारफुटी वनाचे क्षेत्र आहे. तर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. खालीलपैकी कोणत्या घटकामुळे काळ्या मृदेला काळा रंग प्राप्त होतो. खालीलपैकी कोणत्या घटकामुळे काळ्या मृदेला हा काळा रंग प्राप्त होतो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए टिटियानी फेरस मॅग्नेटाइड यामुळे काळ्या मृदेला काळा रंग प्राप्त होतो. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने मॅग्नेजचे साठे सापडतात. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मॅग्नेजचे साठे सापडतात. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजे वरील सर्व. केंद्री, मानसर, नागपूर, तुमसर, भंडारा, सासोली, बादा आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मॅग्नेजचे साठे सापडले जातात.
म्हणून पुढचा प्रश्न काय आहे पहा. आता प्रश्न क्रमांक 21 आहे. महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची ही किती मीटर आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, 1646 मीटर एवढी कळसुबाई शिखराची उंची आहे. तर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे. भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? याचे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक सुद्धा म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 23 आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले आणि प्राण्यांचं वास्तव्य आहे? तर यातील उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, विदर्भ या ठिकाणी सर्वात जास्त जंगले आणि प्राणी यांचं वास्तव्य आहे. तर पुढचा प्रश्न खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? तर यातील उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तर असणार आहे लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आज पाहायला मिळते. तरी पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. महाराष्ट्रातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? महाराष्ट्रातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? मित्रांनो, इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनपैकी तुम्ही कोणतेही सिलेक्ट करा आणि लवकरात लवकर या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला याचं उत्तर टाईप करून द्यायचे आहे.